एवढ्याला बॅगा पडल्यात वावराला. 2 वावराला दण पाडायचे बा इथं आणि वर तिकडं हे संगच दोन्ही उडीत गेला ना वाळून सगळा. पाऊस आहे ना. किती 1-1.5 महिना झाला असेल ना. पाऊस आहे ना, फुलं गळाली, शेंगा सुकून गेल्या सगळ्या. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बा माझ्या मागं तुम्हाला आऊत नाही, आता आऊत चाललेलं पण त्याला दाव बांधून दण पाडायची चालू आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो कारण काय भ्याग दिसत असताना वावराला तुम्हाला केवढ्याला पाड्या. पाऊस काही आहे ना, म्हणलं लई दिवसापासून बनायचं आहे आता ब्लॉग. बा आता दंड टाकायला लागले. पाऊस किती महिना झालाय का 1.5 महिना झालाय पाऊस नाही आलेला. आता दंड टाकायचं चाललेले, तर कापसाला पाणी द्यायचंय, उडदाला बी पाणी द्यायचं चालू आहे की बघा. एक दंड नेलाय जाताना, आता आलाय दंड तिकून एक. बा केवढ्याला भ्यागा पडतात तुम्हाला आत्ताच दाखवतो समक्ष. एवढ्याला भ्यागा पडतात वावराला. सकाळ सकाळी दाखवतो तुम्हाला मी 8 वाजता, म्हणून तुम्हाला कापसे उलशी ड्रायव्हर करण्यात का पडल्यावर सकाळ सकाळ तेच दिसते, पण दुपारच्याला फार पान सुकून जाते. तर म्हणून 2 वावराला दण पाडायचे बा इथं आणि वर तिकडं हे संगच दोन्ही वावर आलेत दंड पाडीत. पडून मातीचा किती लोट होत चाललाय. त्याला कापसाला पाणी सोडायचंय. शिपू कापसाच्या वर चाललाय भाई, शिपू कापसाच्या वर चाललाय. अरे कहना क्या चाहते हो? बियाला होईन बा की दंड कशी पडत येत. भ्यागाच माग हो निघाते डायरेक्ट भाई, सगळं भेगाळल्याला मागत धाडधाड करीत असन. दंड काल वाढायचे तोंड होय. चला तर बा माघार चाललंय आता. बघा कसं खरा खरा आवाज येत असेल. चाललं माघारी. बा आता तुम्हाला दंड पाडताना दाखवले, आता तुम्हाला मी उडीत दाखवतो. पांद्यात चाललंय, 2-3 पांद्यात येतं आमच्याकडे चालू आहे. आप्पाकडे पाणी दाखवतो. इकडं गोठ्या मागं पाणी चालू आहे, उडदान ते चालू आहे ते दाखवतो. इथं आप्पा त्यांच्याकडे आधी जातो, त्यांचं उडीत दाखवतो. सुकल्याला मग सकाळ सकाळ जरशी उडीत चांगला राहतो. सुकल्याला पाणी नाही राहत, नाही दुपारच्याला बा फार सुकलेलं राहतो. दायवार बिवार पडून रातच्याला गार होती वाटते जमीन, म्हणून चांगला. दिवसभर ऊन पडलं का ते होते. सकाळी ब्लॉक काढायला आलो म्हणून, नाही तर तुम्हाला दुपारच्याला बी दाखतो. आता उडीत दाखतोय तुमचा सुकल्याला युट्यूबला. पाणी सोडलंय, पाणी सोडलंय. किती येते शेंगा, किती येते शेंगा, 4 शेंगा आहेत आणि ते बी फुलं पडून गेलीत. बसतंय काय पाणी बसायला काय पळते एका कडीने. आणि मग तसं कशी धरायची. आता तसंच धरायचं त्याला, काय हम्म चालायचं उडी 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 जसं जाईल तसं. इथे एका साईडकडूनच पळायला लागले पाणी. हे उडीत गेला ना वाळून सगळा. पाऊस आहे ना, किती 1-1.5 महिना झाला असेल ना तेव्हापासून पाऊस. त्याला फुलं गळून गेले, फुलं गळून गेली सगळी. गुडघ्याला लागतोय, पण काय 4 शेंगा आहेत त्याला. मागच्या वर्षी पाऊस होता पण उडीत नव्हता. मागच्या वर्षी पाऊस होता पण उडीत नव्हतं. मागच्या वर्षी सगळ्यात जळून गेला होता. यंदा उडीत आहे, पाऊस नाही. पाऊस नाही, असा खेळ झालाय. शेतकऱ्यांनी काय करावं. आपल्या हातात पाऊस पाहिजे आता. आपल्या हातात पाऊस असता तर मग तर कवा बी पाड असतात. मग काय आता आपल्या हातात नाही, पाडायचा कसा. होय, तर जावा येईन तवान. जेव्हा येईल पाऊस तवा. आता या पीक काय गेलं ना आता वायाला. 2.5 महिन्याचं पीक. शेंगाला यायचं पाऊस नाही, शेंगा वाळाय पाऊस नाही. फुलं गळू गळू चालली, काय त्याला शेंगा नाही लागले. आता काय नाही, पावसासारखं वातावरण होतंय पण याय ना. पावसासारखं वातावरण होतंय पण पाऊस याय ना. म्हणते येईन पण आता केव्हा येतो काय माहिती. काय माहित परतीचा पाऊस आता काय पोळ्याला येतो काय येतो कोण. काय माहित. पावसाच्या हातावर राहिला पाऊस कवा यायचा आहे. तसंच झालं. कापूस उडीद बाजऱ्या
बाजऱ्या पोटारले पण बाजऱ्याला पाणी नाही काय हम्म. पाणी जेव्हा तर पडते हा होय पहिला पाऊस झाला तरी वावराच्या बाहेर पाणी नाही निघणार, नाही नाही किती झाला तरी. किती झाला पाऊस तरी भेगाडी तर आणून सगळी हम्म. तर बघा आलेलो आहे मी उडदाकडे. आता आप्पाचं दाखिलं तुम्हाला. आता ते भिजतो तिथं, ते दुसरे मोटर आम्ही भिजतो तिथं. सगळं हे बा हरणान उडीद खाल्ला इथं. आता बा पाणी द्यायचं हे कमी सुकलेलं दिसत, इथं पाणी चालू आहे. खाल थोडं दिलं तर आज इथं. पण सकाळ सकाळ बघा ते असतं रातच्याला. तुम्हाला आत्ताच म्हणलं जमीन गार झाली म्हणून सुकलेलं नाही दिसणार. तुम्हाला दुपारच्याला बी दाखीन. आता बा इथं पाणी द्यायचं चालू आहे. काय मग पाऊस काही आहे ना, मग काय काहीच व्हायला. बघा उडद चांगले आलेले आहेत. हे दाखवायला आलं तुम्ही एक तुम्हाला उडद बा किती थापचे थाप बसलेले आहेत, जाळलेले नाहीत. पावसाची कमी नाहीत. उडदाची यंदा चांगली आली असते, उडद झाले असते. बा वर बी दाखवत तुम्हाला उडद चांगले आलेले आहेत. बा लावल्या जागा फारलत म्हणून तकलीफ दिसते. फक्त पावसाची कमी बा. सकाळ सकाळ आभाळ येतं जसं पाऊसच पडणार आहे, पण कुठं पावसाचं थेंब दिसाना. बोरंगाट आल्यासारखं होतंय, रॉगाट. तुम्हाला दुपारच्याला दाखीन बा तिकडं पलीकडं सुकलेला असतो बरं आकाशल्यासारखे पानं असते तर उडदाचे, ते दाखवतो तुम्हाला दुपारच्याला. आता सकाळ सकाळ आहे म्हणून त्याला डायरेक्ट आता दुपारच्या दाखवतो तुम्हाला उडीद आणि काय हालत आहे उडदाची. उडीद सुकलाय, हं. पाऊस आहे ना, फुलं गळाली, शेंगा सुकून गेल्या सगळ्या. आणि काय आता आता काय आता पाऊस तर आहे ना, काय करायचं. सगळं सुकले, फुलं गळून गेलेत. शेंगा पण फुलच नाही राहिली त्याला. हम्म. काय राहिले फुल. आजी एक आधी वाजीची लागली जळून जायला, काय त्याची कड लागली त्याची. मग फुल नाही शेंगा कशा येतात मग फुलं नसले. फुलं गळाले काय शेंगा ते आल्या दोन तेवढ्याच. कायचं काय पाऊसच आहे ना. कवायचा पाऊस. तर बघा आता दुपारी तुम्हाला उडीद दाखवतो हे म्हणलो तुम्हाला दाखीन. तर बघा आता काय सुकलेलं आहे उडीद सगळं, कसं झालेलं आहे उडदाचं पार. इथं तर जळायला आहे डायरेक्ट, लायलाय होती उडदाची सगळी. काय करीन बा आता त्याला. फुलं शेंगा बी होते तर फुलं पडून गेली, एक दोन शेंगा इथं. फार सगळा सुकलेला आहे. मोबाईलमध्ये एवढा नाही दिसत तरी बी, पण लय सुकलेला आहे बा. आता दुपारी सगळं ऊन बी पडलेलं आहे. काय खरं नाही मालाचं जर पाऊस नाही आल्यावर. तर बा दंड खालची वावर होऊन वरच्या वावरात आलेले ते दंड पाडायला. दिदाले 2 वावर दंड पाडायला चालले तर खालचं झालंय, वरचं आलंय. काय दाखवू आता. कापसाला पाणी देताना डबल कवा दाखीन तुम्हाला. चला तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. हे गाईज मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बा माझ्या मागं तुम्हाला आऊत नाही, आता आऊत चाललेलं पण त्याला दाव बांधून दण पाडायची चालू. इथं तुम्हाला दाखवतो कारण काय भ्याग दिसत असताना वावराला तुम्हाला केवढ्याला पाड्यात. पाऊस काही आहे ना म्हणलं लई दिवसापासून बनायचं आहे आता इथं ब्लॉग. बा आता दंड टाकायला लागले. पाऊस किती महिना झालाय का 1.5 महिना झालाय पाऊस नाही आलेला. आता तर दंड टाकायचं चाललेले तर कापसाला पाणी द्यायचे, उडदाला बी पाणी द्यायचं चालू आहे की बघा. एक दंड नेलाय जाताना, आता आलाय दंड तिकून एक. बा केवढ्याला भेगा पडत तुम्हाला आत्ताच दाखवतो समक्ष.